नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट. चला तर मित्रांनो, पीएम किसान बद्दल आपल्यासमोर काय नवीन अपडेट येत आहे बघूया. आनंदाची बातमी म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जाहीर केला आहे. परंतु हा हप्ता सर्वांना नसून हा हप्ता काही तुरळक राज्यासाठी मंजूर केला आहे. त्यामागचे कारण म्हणजे राज्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडला आहे, म्हणजेच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या राज्यांना हा हप्ता लवकर वितरित करण्याचा निर्णय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज सकाळी घेतलाय. तर मग ते राज्य कोणकोणते आहे आणि हप्ता उद्या किती वाजेपर्यंत जमा होईल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सोबतच काही नवीन नियम आणि अटी लावले आहे ते तेही आपण या व्हिडिओत बघणार आहे. चला तर जाणून घेऊया. त्याआधी आपण चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. आज सकाळी केंद्रीय मंत्री सिंह चौहान यांनी मोठी घोषणा करत पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जाहीर केला आहे. हा हप्ता देण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. पंजाब, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जाहीर करण्यात आले. परिषदेला संबोधित करताना चव्हाण यांनी माहिती दिली. सुमारे की 2.7 लाख महिला शेतकऱ्यांसह 27 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 540 कोटीहून अधिक रुपये हस्तांतरित करण्यात आले. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सांगितले आहे की या 3 राज्यांमध्ये शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे, कारण त्या अलीकडेच पूर आणि भूस्खलनाचा मोठा फटका बसला आहे. अलीकडच्या आपत्तीमधून सावरण्यासाठी काम करणाऱ्या शेतकऱ्यांना हा हप्ता काही प्रमाणात मदत करेल, असे मंत्र्यांनी सांगितले. पुढे सांगितले की हिमाचल प्रदेश हा पंजाब आणि उत्तराखंडातील येथील वरिष्ठ अधिकारी, शेतकरी गटाच्या प्रतिनिधी आणि परिषदेला उपस्थित होते. आता या महत्त्वाचा म्हणजे झाले बाहेरचे 3 राज्य. तर मग आपला महाराष्ट्र राज्यामध्ये नेमकी हा हप्ता कधी येणार, योजनेचा 21वा हप्ता कधी मिळणार मित्रांनो. आपण जर बघितलं तर बाहेर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे आणि महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्या कारणामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री यांनी निर्णय घेत तेथील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जाहीर केला आहे. तरी महाराष्ट्र देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे. तरी सुद्धा केंद्र सरकार महाराष्ट्रामध्ये लक्ष देताना आपल्याला दिसत नाही. शेतकऱ्यांमधून मागणी होत असली तरी देखील महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या अगोदर हे पैसे वितरित केले जाईल अशी माहिती सूत्राकडून आली आहे. म्हणजेच आणखी 15 ते 20 दिवसांनी हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.